विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता. राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असताना राज्यात वादळी पावसाचे ढग घोंघावत आहेत. आज 2 एप्रिल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याने अतिदक्षतेचा इशारा आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे, म्हणजे सतर्कतेचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडपर्यंत तसेच कर्नाटक, तामिळनाडू ते हे हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. प्रणालीमुळे अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यात वादळी पाऊस आणि गारपिटीला पोषक वातावरण तयार होत आहे. आज 2 एप्रिल. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, विदर्भातील अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपिटीची शक्यता असल्याने अतिदक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात वादळी पावसाच्या अंदाजामुळे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तर आता वादळी पाऊस, गारपीट आणि इशारा. ऑरेंज अलर्ट. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, चंद्रपूर या ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता पाहायला मिळणार आहे. वादळी पावसाचा इशारा आणि येलो अलर्ट. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, सांगली, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.